तुळजाने मिळवून दिला सूर्याला त्याचा मान, सूर्याने नेसवली तुळजाला साडी. लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळण घेताना दिसते. रोजच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि अशातच येणारा एपिसोड धमाकेदार असणारच आहे. पण झालेल्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं जाणून घेऊया सविस्तर. एपिसोडच्या सुरुवातीलाच बघायला मिळालं की दिवाळीची सगळी तयारी झालेली आहे. मामा आणि पप्पी फराळीसाठी घरी आलेले आहेत, ज्यांचं स्वागत सूर्या आणि तुळजा करतात आणि त्यांना फराळ सुद्धा खायला देतात. मामा सध्या टेन्शन मध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे पप्पी आहे ती लग्नासाठी तयार होत नाही आहे. तिथेच बघायला मिळतंय की बळी आणि त्याचे बाबा सुद्धा घरी आलेले आहेत आणि त्यांना बघून धनश्री हैराण होते. पण त्यांना ही फराळ नाश्ता सगळे देतात. तर घरात सध्या तरी दिवाळीची धांदल चाललेली आहे आणि अशातच तुळजा सूर्याला म्हणते की मी काही छोटी कंदिलं बनवली आहेत, ती आपण आपल्या घराच्या दरवाजात लावूया. त्यानंतर सूर्या आणि तुळजा ते लावण्यासाठी जातात. तेवढ्यातच त्यांच्या मागे मागे मामा येतो आणि तो म्हणतो की सूर्या, मला तुझी मदत हवी आहे. पप्पी प्रत्येक स्थळ आलेले त्याला नकारच देत आहे. ती लग्नासाठी तयारच होत नाही आहे. तुलाच काहीतरी करावं लागेल, तुला माझी मदत करावी लागेल, तुला तिला समजवावं लागेल. त्यावर तुळजा म्हणते की सूर्या समजवण्यापेक्षा मी समजवलं तिला तर तुम्हाला चालेल का? तेव्हा मामा म्हणतात मला नक्की चालेल आणि तू तिला चांगलंच समजावशील. त्यानंतर मामा आणि सूर्या बाहेर जातात. पप्पीला तुळजा समजवण्यासाठी बाहेर घेऊन जाते. तिला म्हणते की मला माहीत आहे तुला सूर्या आवडायचा, पण आता त्याचं लग्न झालंय आणि लग्न झालेल्या पुरुषाचा परत येण्याचा किती वेळ विचार करावा. वेळ निघून जायच्या आधीच लग्नासाठी होकार दे, कारण नंतर तुला जे स्थळ येईल त्याशी लग्न करावं लागेल. आता तुझ्याकडे वेळ आहे. एखादं चांगलं स्थळ आलं की त्याला होकार देऊन टाक. तेव्हा पप्पी तुळजावर भडकते आणि तिला म्हणते की तुला आमच्यामध्ये बोलायची काहीच गरज नाही आहे. तुला नाही माहीत ही व्यथा काय असते ते. एखादा आवडणारा व्यक्ती दुसऱ्या कोणाचा तरी होतं किंवा आपला होत नाही, तेव्हा काय वाटतं हे तू कधीच समजू शकणार नाहीस. त्यामुळे माझ्या या मामल्यामध्ये तू अजिबात पडू नकोस. ती पप्पी तुळजावर ओरडते आणि तिथून निघून जाते. नंतर तुळजा इथे विचारत आहे की मला हे सगळं का त्रास होतोय? सूर्या कोणाचा तरी होईल या विचाराने माझं जीव का गुदमरतोय? त्यानंतर एक छोटी मुलगी म्हणजेच तुळजा स्वतःशीच बोलताना दिसते आणि म्हणते की तुला याचा नेमका त्रास का होतोय हे तुलाही माहीत आहे. कुठे ना कुठे सूर्यासाठी तुझ्या मनात सुद्धा आता जागा होते. तुळजा स्वतःशीच बोलणं करते आणि तिथून निघून जाते. नंतर ती तात्यांकडे पोहोचते, जिथे तात्यांचे डोळे पाणावलेले असतात. ती तात्यांना बघून म्हणते की तात्या मामा, नेमकं तुम्हाला काय झालंय? तुम्ही का रडताय? तेव्हा तात्या मामा तिला म्हणतात की बरेच वर्षाने पुन्हा एकदा अशी दिवाळी आनंदात चाललेली आहे. जेव्हा सूर्याची आई होती तेव्हाच अशी दिवाळी व्हायची, त्यानंतर अशी दिवाळी कधीच झाली नाही. आणि त्यात देवी आईचे दागिने पूजण्याचा मान सुद्धा जगताप परिवाराकडेच होता. तुझा विचारते हे नेमकं काय? तेव्हा तिला तात्या समजावून सांगतात की लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवीचे दागिने पूजण्याचा मान आमच्या घरी असायचा. दागिने सुद्धा वर्षभर आमच्याच घरी राहायचे, पण सूर्याची आई गेली आणि हा सगळा मान गेला. त्यानंतर दागिने सुद्धा गेले, कारण माझी मात्र त्यानंतर व्यथा वेगळीच होती आणि सूर्या सुद्धा खूप लहान होता. त्यामुळे तेवढी मोठी जबाबदारी आम्ही घेऊ शकत नव्हतो. म्हणून गावकऱ्यांनी तो मान आमच्याकडून काढून घेतला आणि सूर्याला सुद्धा तो मान कधीच मिळाला नाही. हे ऐकल्यावर तुळजा सुद्धा हैराण होते आणि त्यानंतर ती म्हणते की या वर्षीची पूजा ही आपल्याच घरी होईल. सूर्याला ती नेमकं विचारते की हे सगळं काय? तेव्हा ती त्याला म्हणते की तुझा मान मी तुला परत मिळवूनच देईन. तेव्हा सूर्या म्हणतो की आता हा मान डॅडींकडे आहे आणि डॅडींना वाईट वाटेल असं मला काहीच करायचं नाही आहे. त्यामुळे मी तुला एवढंच सांगेन की तू ह्या सगळ्यात पडू नकोस. डॅडी पुन्हा एकदा आपल्यावर नाराज होतील. आता सगळं काही ठीक होत आहे, त्यामुळे हे मोठं पाऊल उचलणं चुकीचं आहे. पण तुझा त्याला म्हणते की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी जसं करते तसं मला तू मदत कर. तुझा फोन दे, मी डॅडींना फोन करून बोलते. तेव्हा तुळजा डॅडींना फोन लावते. डॅडींना वाटतं की सूर्याचाच फोन आलेला आहे, त्यामुळे ते म्हणतात की जावई बापू, तुमचा फोन आला दिवाळीच्या शुभेच्छांसाठी, आम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा तुळजा त्यांना म्हणते की सूर्या फोनवर नाही तर मी आहे. डॅडींना वाटतं की तुळजाने फोन केलाय म्हणजे तिचा राग पूर्णपणे निवांत झालेला आहे, पण तुळजा त्यांना म्हणते की असं अजिबात नाही आहे. माझा राग तुमच्यावरचा कमी झालेला नाही, पण माझं आज तुमच्याकडे एक काम आहे आणि जर हे काम तुम्ही पूर्ण केलं ना, तर नक्कीच माझा राग तुमच्या विरुद्धचा जो आहे तो पूर्णपणे संपेल. त्यानंतर ती डॅडींना सूर्याला त्याचा मान परत देण्याची मागणी करते. म्हणते की लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी आईचे दागिने पूजण्याचा मान जगताप घराण्याचा आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. हे तुम्ही देऊ शकता का? इथे शत्रू आणि डॅडी आहेत ते हैराण होतात हे ऐकून, पण डॅडी आपल्या मुली खातीर तो मान सुद्धा द्यायला तयार होतात आणि म्हणतात की दिलं आश्वासन,
आजपासून लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी आईचे दागिने पूजण्याचा मान जगताप परिवाराला दिला, आमच्या जावई बापूंना दिला. हे ऐकल्यावर सूर्या, तुळजा घरातले सगळे हैराण होतात. पण डॅडी आणि शत्रू मात्र आता खूप जास्त वैतागलेले आहेत. डॅडींनी मुलीसाठी हे केलेलं आहे, पण शत्रू त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतोय. शत्रू त्यांना म्हणतोय की तुम्हाला हे करण्याची काहीही गरज नव्हती, त्याची लायकी नाही आहे देवी आईचे दागिने पूजण्याची. तेव्हा डॅडी त्याच्यावरच ओरडतात आणि तो रागाने तिथून निघून जातो. इकडे डॅडी म्हणतायत की मुलीसाठी आम्ही हे करायला सुद्धा तयार आहेत. पुढे आपल्याला बघायला मिळते शत्रू खूप जास्त रागावलेला आहे. तो तिथून निघून जातो आणि त्याला हाच विचार आहे की आता सूर्याकडून हा मान कसा परत मिळवायचा, त्याची दिवाळी कशी अंधारमय करायची. आणि ह्याचंच तो आपल्या माणसाशी मिळून आता नवीन डाव रचताना दिसत आहे. तो म्हणतोय की काही झालं तरी हा मान मी त्याचा कधीच होऊ देणार नाही, त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल जेणेकरून त्याची ही दिवाळी अंधारमय होईल. दुसरीकडे बघायला मिळते की आता सूर्या आणि तुळजा खूपच आनंदात आहेत आणि त्यांनी सुद्धा ठरवलंय की आता देवी आईची पूजा आपल्याच घरी होणार आहे, तर तयारी सुरू झाली पाहिजे. इकडे तुळजा तयारीसाठी लागतेच की तिला नऊवारी साडी नेसायची असते, त्यामुळे ती सूर्याच्या बहिणींकडे येते. पण सगळ्या बहिणी बाहेर गेलेल्या असतात. ती भाग्यश्रीला विचारते की तुला नऊवारी साडी नेसवता येते का, किंवा बाकीच्या बहिणी कुठे आहेत. तेव्हा तिला भाग्यश्री सांगते की सगळ्या बाहेर गेल्या आहेत पप्पीसोबत. तर इकडे आता तुळजा मात्र प्रश्नचिन्हात आहे. तिला कळतच नाही आहे की नेमकी आता नऊवारी साडी कशी नेसायची आणि त्यानंतर पूजेसाठी उशीर सुद्धा होईल जर ती वेळेवर नेसता नाही आली तर. म्हणून इकडे ती चिंतित आहे, साडी नेसण्याचा प्रयत्न करत आहे. पण यात आता तिला मदत मिळणार आहे सूर्याची. हो, सूर्या तिच्या मदतीसाठी उभा झालेला आहे. तो म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुला नऊवारी साडी नेसण्यात मदत करेन. जितकं तू विचार करतेस की तेवढा अवघड आहे तर असं नाही आहे. नऊवारी साडी नेसणं सुद्धा खूप सोपं आहे. तर सूर्या तिला साडी नेसण्यासाठी मदत करतोय. त्याला जवळ आलेलं पाहून तुळजाचा जीव मात्र खालावतोय. ती खूप आनंदात सुद्धा दिसते. सूर्या तिच्या जवळ आल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आलेली आहे आणि ती खूप खुश आहे, आनंदात आहे. तर सध्या तरी या सगळ्यामध्ये सूर्या आणि तुळजाची जवळीक वाढताना आपल्याला दिसणार आहे. तर फायनली सूर्याने तिला नऊवारी नेसवली आहे आणि त्यानंतर तिचं भरभरून कौतुक सुद्धा केलेलं आहे. सूर्याचं म्हणणं आहे की तुळजा साडीत खूप छान दिसते, पण तेच तिने चंद्रकोर आणि नथ जर घातली ना तर अप्सरापेक्षा ती कमी दिसणार नाही, एका फिल्ममधली ती हिरोईनच वाटेल. हे सगळं ऐकल्यावर तुळजा अजूनच आनंदी होते. त्यानंतर सूर्याला वाटतं की तो जास्त काही बोलून गेलाय, पण तुळजा त्याला म्हणते की असं अजिबात नाही, तू केलेलं कौतुक मला आवडलंय. तर फायनली सूर्याने म्हटल्याप्रमाणे तुळजा नथ आणि चंद्रकोर घालून लिपस्टिक लावून तयार झालेली आहे. तर येणारा एपिसोड सुद्धा एवढाच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की शत्रू आपला डाव आखणार आहे, जिथे तो सूर्या आणि तुळजाची ही दिवाळी अंधारमय करण्यासाठी तयार झालेला आहे. पूजेला सगळे बसतात, गावकरी सुद्धा येतात. दागिन्यांची पूजा सुरूच होते की तेवढा शत्रूने केलेल्या प्लॅनमुळे घरातले दिवे आहेत ते विझतात, म्हणजेच घरातली लाईट जाते आणि हे सगळं गावकरी बघून हैराण होतात. त्यांचं म्हणणं आहे की देवी आईची पूजा आणि त्याच्या दागिन्यांची पूजा वेळेवर झाली नाही तर देवी आई कोपेल आणि त्यामुळे ते डॅडींना म्हणतात की आपल्याला आता ही पूजा तुमच्याच घरी करावी लागेल. सगळे निर्णय घेणारच असतात की तेव्हा तुळजा प्लॅन करते आणि सगळ्या बहिणींना बोलावून घेते आणि त्यांना म्हणते की घरात दिव्यांची रोषणाई करा, दिवाळीचा हा सण आहे. तर सगळ्या बहिणी खूप सारे दिवे घेऊन येतात आणि अख्ख्या घरात लावतात आणि त्यामुळे घरात सगळीकडे रोषणाई होते. तेव्हा डॅडी गावकऱ्यांना म्हणतात की ही आहे खरी दिवाळी, त्यामुळे पूजा मात्र इथेच होणार. आणि नंतर पंडितजींना सांगून सूर्या आणि तुळजाच्या हाताने पूजा सुरू करतात. तर सध्या तरी शत्रूचा डाव फेल होताना आपल्याला दिसतोय. कुठे ना कुठे त्याची हार झालेली आहे आणि सूर्या आणि तुळजाचं हे प्रेम जिंकलेलं दिसत आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की ही कहाणी आता काय वळण घेणार. सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.